एक काळ असा होता जेव्हा भारतीय रुपया अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक मजबूत आणि समतुल्य होता. आज हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण आज तोच रुपया इतिहासातील सर्वात कमजोर टप्प्यावरती उभा आहे. आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो, रुपया पडतोय, रुपया घसरतोय, रुपयाने नवा लोवेस्ट पॉइंट गाठला आहे. ह्या फक्त बातम्या नाहीत, हे एक मोठं आर्थिक संकट आहे. आज आपण एका आर्थिक इतिहासाच्या निर्णायक वळणावरती उभे आहोत. भारतीय रुपयाने नुकताच असा आकडा ओलांडला आहे जो यापूर्वी इतिहासामध्ये कधीच पाहिला नव्हता. 90 रुपये प्रति डॉलर. काही दिवसांपूर्वी 84 आणि आता थेट 90 पार. ही घसरण अचानक घडलेली नाही, ही एका दिवसाची गोष्ट नाही. हा अनेक दशकांचा, अनेक निर्णयांचा आणि अनेक अपयशांचा परिणाम आहे. हा इतिहास आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा, सामान्य माणसाच्या जगण्याचा, वाढत्या किमतींचा आणि भारताच्या आर्थिक लढ्याचा. मग प्रश्न उभे राहतात, रुपया पडतो म्हणजे नेमकं काय? रुपया का पडतो? ही घसरण अपघात आहे की आंतरराष्ट्रीय आर्थिक खेळीचा भाग? आणि जर हे असे सुरू राहिले तर पुढे भारताचं काय होईल आणि या सर्वांचा सामान्य माणसाच्या जीवनावरती काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांचे आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, रुपया पडतो म्हणजे नेमकं काय? रुपया पडतो म्हणजे तो जमिनीवर पडतो असा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये कमी होते, विशेषतः अमेरिकन डॉलरच्या तुलनेत. काल ज्या वस्तू 100 रुपयाला भेटत होत्या त्या वस्तूंची किंमत 120 रुपये होईल. यालाच रुपयाची घसरण असे म्हणतात. आणि ही घसरण थेट सर्वांच्या खिशावर परिणाम करते आणि महागाई वाढवते. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडक्यात इतिहास बघावा लागेल. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था लहान होती, पण भारतीय रुपया त्यावेळेस कमकुवत नव्हता. त्यावेळी $1 खरेदी करण्यासाठी फक्त 3 रुपये लागत होते आणि आज 90 रुपये लागत आहेत. त्यावेळी भारत खूप जास्त आयात करत नव्हता, परदेशी वस्तूंवरती अवलंबित्व कमी होतं. डॉलरची गरज मर्यादित होती, त्यामुळेच भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये समतुल्य होता. रुपया मजबूत असतो जेव्हा देश स्वतःच्या पायावरती उभा असतो, पण ही स्थिरता फार काळ टिकली नाही. 1960च्या दशकामध्ये भारताला एकामागोमाग एक संकटांना समोर जावं लागलं. चीन आणि पाकिस्तानसोबत युद्ध झालं, दुष्काळ पडला, शेती उद्ध्वस्त झाली, उत्पादन कमी झालं, देशाला परदेशामधून अन्नधान्य घ्यावे लागले, तेल आयात करावं लागलं, हत्यारं आयात करावी लागली आणि या सर्वासाठी डॉलर लागायचे. यामुळेच परकीय चलन साठा कमी होत गेला. देशाला परकीय राष्ट्रांकडून कर्ज घ्यावं लागलं. म्हणूनच भारताने 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन म्हणजेच डिव्हॅल्युएशन करण्याचं ठरवलं. आता हे डिव्हॅल्युएशन म्हणजे जेव्हा एखादा देश स्वतःच्या चलनाची व्हॅल्यू जागतिक बाजारपेठेत धोरणात्मक निर्णय घेऊन आणि जाणून बुजून कमी करतो, तेव्हा त्या चलनाचे अवमूल्यन होते. यालाच आपण डिव्हॅल्युएशन म्हणतो. या एका निर्णयाने रुपयाची किंमत मोठ्या प्रमाणावरती घसरली. त्यावेळी एका डॉलरची किंमत जवळपास 7 रुपये डॉलर एवढी झाली. सुरुवातीच्या काळात हीच किंमत $1 = 3 आणि आता $1 = 7 रुपये झाली. मग साल 1991 हे भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात धोकादायक वर्ष होतं. देशाकडे फक्त काही आठवड्याचे परकीय चलन उरले होते. सरकारकडे इंधन खरेदी करण्यासाठीही डॉलर नव्हते. आयात थांबण्याच्या मार्गावरती होती. देश जवळजवळ दिवाळखोरीत गेला होता. त्यावेळी एक निर्णय घ्यावा लागला, अपमानजनक पण अपरिहार्य. भारताने आपलं सोनं परदेशामध्ये गहाण ठेवलं. रुपया कोसळला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. पण याच संकटातून एक नवा भारत जन्माला आला. मोठ्या आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. भारतीय बाजारपेठा जगासाठी खुल्या झाल्या. परदेशी गुंतवणूक वाढू लागली. रुपया अजूनही कमकुवत होता, पण दिशा बदललेली होती. नंतर 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदी आली. भारत कारणीभूत नव्हता, पण परिणाम भारतावर देखील किंवा भारतीय रुपयावर देखील झाला. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जागतिक घडामोडीमुळे बहुतेक देशांचे चलन कमकुवत होतात. रुपयाची घसरण ही नेहमीच भारताची चूक असते असं नाही. नंतर 2020 मध्ये कोविड आला आणि संपूर्ण जग थांबलं. उद्योग बंद झाले, नोकऱ्या गेल्या, पुरवठा साखळी तुटली, डॉलरची मागणी वाढली, पुन्हा रुपयाची किंमत घसरली. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं. या युद्धामुळे तेल महाग झालं. भारताला तेल आयात करण्यासाठी जास्त डॉलर खर्च करावे लागले. यामुळे रुपयाने नवीन लोवेस्ट पॉइंट गाठले. पण रुपयाची खरी कसोटी आत्ता सुरू झाली आहे.
अनेक दशकापर्यंत 80च्या आसपास स्थिर असलेला रुपया 2025च्या उत्तरार्धात एका नवीन आणि ऐतिहासिक पातळीकडे सरकला। जानेवारी 2025 मध्ये विनिमय दर सुमारे 84 रुपये प्रति डॉलर होता। तो केवळ 6 महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये इतिहासातील सर्वात मोठा लोवेस्ट पॉइंट 90 रुपये प्रति डॉलर पर्यंत घसरला। हा आकडा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धक्काच आहे, कारण प्रत्येक वेळी रुपया घसरतो तेव्हा बाजारातील अस्थिरता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा दबाव स्पष्ट दिसतो। या ठिकाणी दुसरा प्रश्न समजून घेण्याजोगा आहे, रुपया नेमकं का पडतो? याचं एक कारण नाही। भारत मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करतो, डॉलर बाहेर जातात। जेव्हा आयात जास्त आणि निर्यात कमी असते तेव्हा चलन कमकुवत होतं। रुपया 90च्या पार जाण्यामागे 2 प्रमुख समस्या देखील कारणीभूत ठरल्या आहेत। पहिली समस्या आहे 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून मोठी रक्कम काढून घेतली, आणि दुसरा मोठा घटक म्हणजे भारताची आयात आणि निर्यात यामध्ये वाढलेली दरी म्हणजेच व्यापार तूट किंवा ट्रेड डेफिशिट। भारताला कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाचा कच्चा माल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची गरज असते। यामुळे देशांतर्गत बाजारात डॉलरची गरज मोठ्या प्रमाणात आहे। कच्च्या तेलाचे वाढलेले जागतिक दर आणि डॉलरची गरज या दोन्ही गोष्टी एकाच वेळी रुपयावरती दुहेरी दबाव टाकत आहेत, आणि त्यातल्या त्यात अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय बाजारपेठ अस्थिर झाली आहे। यामुळेच रुपयाची घसरण झाली आहे। तिसरा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, रुपयाच्या घसरणीचा सामान्य माणसावर नेमका काय परिणाम होईल? रुपया पडतो तेव्हा त्याचा खरा परिणाम सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर दिसतो। इंधन महाग होतं, अन्नधान्य महाग होतं, शिक्षण महाग होतं, महागाई आणि कर्जाचे चक्र वाढते। रुपया 90च्या पार गेल्यामुळे कच्चे तेल आयात करणाऱ्या कंपन्यांना जास्त रुपये मोजावे लागतात। याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीवरती होतो। यामुळे महागाईची चक्र सुरू होते। या वाढलेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला कर्जदर उच्च ठेवावे लागतात। रुपयाची घसरण आकड्यात दिसते, पण वेदना रोजच्या जगण्यात जाणवतात। या रुपया घसरणीच्या 2 सकारात्मक बाजू देखील आहेत। एक म्हणजे निर्यातदारांना फायदा। रुपया घसरल्यामुळे भारतीय वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त होतात। IT सेवा आणि औषध निर्माण यांसारख्या निर्यात आधारित उद्योगांना मोठा फायदा होतो, कारण त्यांच्या डॉलरमधील कमाईचे मूल्य वाढते। दुसरी सकारात्मक बाजू म्हणजे भारतीय अनिवासी नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया यांना फायदा होतो। डॉलर महाग झाल्यामुळे अनिवासी भारतीयांना डॉलर भारतात हस्तांतरित करण्यासाठी अधिक रुपये मिळतात। यामुळे देशात डॉलरचा प्रवाह वाढतो आणि परकीय चलन वाढण्यासाठी मदत होते, पण याचे प्रमाण कमी असते। रुपया कधी मजबूत होतो, कधी कमकुवत, पण प्रत्येक चढ उतार देशाला काहीतरी शिकवतो। सध्याची विक्रमी घसरण वेदनादायक असली तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने 2025 मध्ये भारताचा ग्रोथ रेट 6.6% इतका भक्कम राहील असा अंदाज वर्तवला आहे। अनेक विश्लेषक अंदाज व्यक्त करत आहेत की जागतिक व्याजदर चक्र शांत झाल्यावर आणि धोरणात्मक उपाययोजना प्रभावी झाल्यावर 2026च्या अखेरीस रुपया पुन्हा 86 ते 87 प्रति डॉलर या स्तरावर स्थिरावू शकतो। रुपयाची ही घसरण म्हणजे फक्त बातमी नाही, तो भारताच्या संघर्षाचा, बदलाचा आणि पुढे जाण्याचा इतिहासच आहे। रुपया पुन्हा पडेलही, पुन्हा उठेलही, पण प्रश्न हा नाही। खरा प्रश्न हा आहे, आपण या घसरणीतून किती मजबूत होतो, या संकटातून का शिकतो आणि बाहेर कसं येतो। शेवटी आशा आहे, होप आहे, हे सर्व एक दिवस ठीक होईल, आणि नाहीच झालं तर भारतीयांच्या वाट्याला आणि भारताच्या वाट्याला नेहमी संघर्ष आलेलाच आहे, आणि तो आपल्यासाठी नवीन नाही। म्हणूनच शेवटपर्यंत संघर्ष करत राहू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।